तर माहितच आहे की मी आलाय मामाच्या घरी. मग काय मामानं दाखवले 2 बोटं. तसं काही नाही रे भाऊ, सबके सब हमको छोडणे को आयल ते बाहेर. मग काही नाही, मामानं परत 2 बोटं दाखवले. मामाला गैरीच खुशी होते, कारण की मामाचा भाषा गैराच फेमस होई गेलाय. मग काय आम्हाला जाणं होतं इकडून घोड म्हणजे वाच्या यात्रेला. तर मग तुम्ही कंटिन्यू पाहा. मग मी आला मोठ्या मोरगाव म्हणजे ताईच्या घरी. मग काय रे भाऊ, सगळ्यांना दाखवले 2-2 बोटं. हाय बाय काय केलं ना. मग हा पाहणं कसा बसलाय. तर मग काही नाही, सगळेचे सगळे रेडी झालते वाघोडच्या यात्रेत जायसाठी. मग काय रे भाऊ तर किस्मा खाना आहे, लवकरात लवकर जाणार आहे म्हणलं. विमानाकन जाणं नाही, मग गाडीवर सिन्ने निघणार. तो विषय सोळा डायरेक्ट कमळला मोळा. मी गेला वाघोड मध्ये. मग काय सगळे आपली पब्लिक भेटत होती ना. मामाच्या पुरी चालत होत्या. मामा गे. मग काय माझे भाऊ बी होते, मम्मी बी होती. मग तसं काही नाही, मी लक्ष गेलं डायरेक्ट त्या गोल गोल फिरणाऱ्या याच्यावर. तसं काही नाही भाऊ, आपले सपोर्ट करणारे मोठे भाऊ छोटे भाऊ डॉन लोक बिल्डर लोक भेटले. आणि डायरेक्ट मामा भाऊने मला फोन लावला. म्हणे भाऊ तू किधर आहे म्हणला. आलास ना भाऊ. भाऊ होता ड्रॅगन पाशी. मग काय ड्रॅगन कडे लक्ष गेलं मायवाला. मग काय मम्मी सांगत होती भाऊ लोकायला गोष्टी, कारण की बऱ्याच दिवसाच्या नंतर भेटले भाऊ. मग काय रे भाऊ, आपले सपोर्ट करणारे मोठे भाऊ भेटणार नाही अशी गोटच नाही होत. मला तर गैर भारी वाटते. त्याच्यामध्ये छोटा छोटा डॉन लोक आपला कोला खाता खाता पब्लिक भेटायचा विषय सोळानं कमळला मोळा. मेरे को तो अच्छा लग रहा था. आता कोण कोण भेटाल तर मला सांगा बरं का आपल्या कमेंट मध्ये. मग काही नाही भाऊ, गोला गेला खाल्ला मस्त. आणि भाऊ म्हणे पाण्यात बसायचं का म्हणलं. मग रे भाऊ पाण्यात तर बसायचं. आणि त्याच्यामध्ये एक गँगस्टर लोक उमजत येत नाही होते ना मला. मग काय नाही भाऊ, मोठे भाऊ बी होते ना आपले सपोर्ट करणारे. मग काय सगळ्यांना 2-2 4-4 फोटो दाखवले भाऊ. मेरे को तो बहुत अच्छा लग रहा था. तुमको कैसा लागल तर पण ते काही नाही, विमानात बसायची गोष्ट आहे का. मी घाबरतो भाऊनं तिकीट काढलं. भाऊ म्हणतो मी घाबरतो. मावस भाऊ खतरनाक माणूस आहे. मावस भाऊ जरासा खतरनाक माणूस आहे. मग काय रे भाऊ तिकीट काढलं. आमची दीदी आणि आमची वहिनी साहेब आम्ही बसणार होते. डायरेक्ट मोठ्यावाल्या पाण्यामध्ये इकडं नजर मारले तर म्हणलं वा रे वा, पब्लिक तर गैरीच होती. मग काय आपले सपोर्ट करणारे गँगस्टर लोक बी होते ना. मग काय नाही आमचा नंबर गिंबर लागला. हाय बाय काय केलं म्हणलं आता हवा करू म्हणलं पाण्यामध्ये. पण आमचा निशुदादा बसला त्या साईडवर ना. मग काय वरे पाहिलं भाऊ, वरून खाली आल्यावर बी काही मजा नाही आला रे भाऊ, घाम फुटी गेलता मला. मग काय आपल्या सपोर्ट करणाऱ्या मोठ्या भाऊ लोकांना घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. भाऊ तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम. मग काय युट्यूबवर दाखवता जादा मजा येईगा. बॉम्ब टाक्या भोम केला भाऊ लोकांना. विषय सोळा कमळला मुळे मामाची लेख म्हणत होता सगळ्याला घेते म्हणे तू ब्लॉग मध्ये, पण मला काही घेत नाही म्हणे. मग मला तुझं म्हणणं काय म्हणलं, माय तू तर घरी मोठी अप्सरा आहे म्हणजे काय मामाच्या पुरी जाऊ द्या भाऊ. आमचा विषय सोळा सगळ्याला आपल्या जोरदार अशा ब्लॉग मध्ये घेतलं. मला तर लय भारी वाटलं, कारण की आपली रिअल स्टोरीची व्हिडिओ आहे. आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. मामाच्या पूर्ण केला हाय, मामाने केला हाय. विषय सोळा कमळ न मोळा. मग कसं बॉम्ब टाक्या बॉम्ब.